मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्याची जबाबदारी तरुणांची. ऋग्वेद मासिक संस्थापक संपादक सुभाष विभूते यांचं आवाहन. मराठी भाषा दिनानिमित्त आजरा महाविद्यालयात आयोजिला कार्यक्रम. मराठी भाषेला फार समृद्ध आणि प्राचीन परंपरा आहे. ज्ञानेश्वरांनी तिला अमृताची पैज जिंकणाऱ्या भाषेचे स्थान दिलं. मराठीच्या मातब्बर राजे आणि शिलेदारांच्या पराक्रमासह संत पंत आणि तंत कवींनी तिला बलवान केलंय. ती टिकवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी आजच्या तरुणांवर असल्याचं आवाहन ऋग्वेद या बालकांच्या मासिकाचे नवोपक्रमी संस्थापक संपादक व बालसाहित्यिक सुभाष विभूते यांनी केले. आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग आणि ज्ञानस्रोत मंडळ यांच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी श्री विभूते बोलत होते. श्री विभूते पुढे म्हणाले, मराठी भाषा आणि संस्कृतीच्या विरोधात बोलणाऱ्यांचे तख्त मराठी भाषिकांनी वेळोवेळी फोडला आहे. हा इतिहास मराठी भाषिकांनी विसरू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठीला राजाश्रयच नव्हे तर स्वाभिमानही दिला. त्यामुळे केवळ प्रतिष्ठेसाठी आपल्या मातृभाषेत बोलण्याची लाज कुणी बाळगू नये. तसेच नुसत्या थोर साहित्यिक आणि नेत्यांच्या प्रतिमापूजनाने मराठी वाचणार नाही आणि तिचे भलेही होणार नाही. थोरा मोठ्यांचे विचार आचरणात आणणे आणि मराठी भाषेचा वापर करीत तिला ज्ञानभाषा बनवण्यासाठी प्रयत्नशील राहा. नव्या पिढीतून एखादा जाज्वल्य प्र.के. अत्रे, बाळासाहेब ठाकरे, उद्योजक विठ्ठल कामत अथवा लक्ष्मणराव किर्लोस्कर, साहित्यिक कुसुमाग्रज अथवा सुरेश भट असे कोणी निर्माण झाले तर ते मराठी भाषेसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहा. या निमित्ताने येथे ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन झालं. यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केलं. प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मराठी विभाग प्रमुख आनंद बल्लाळ यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं. यावेळी प्राध्यापक विनायक चव्हाण, ग्रंथपाल रवींद्र आजगेकर, डॉक्टर आप्पासाहेब बुडके, प्राध्यापक सलमा मनेर, प्राध्यापक अलका मुगुर्डेकर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक वैशाली देसाई यांनी तर सूत्रसंचालक प्राध्यापक बाळासाहेब कांबळे यांनी केलं. आभार प्राध्यापक सुषमा पारकर यांनी मानला.